नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार लाडकी बहिणींना, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ देणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे की तुम्हाला डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये मिळणार आहेत का 2100 रुपये मिळणार आहेत, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन म्हणजे सर्व माहिती या व्हिडिओ देणार आहे। तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्ही नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। चला आता मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निर्णायक ठरली आहे। हे निवडणूक निकालांनी सिद्ध केले आहे। जुलै 2024 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ही योजना सुरू केली होती। योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती। या योजनेचे पहिले 5 हप्ते म्हणजे 7,500 रुपये निवडणुकीपूर्वीच पात्र महिलांच्या खात्यात जमा केले होते। विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात सत्तेत पुनरागमन झाल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत रक्कम 2100 करण्यात येईल अशी घोषणा केली होती। ही घोषणा महिलांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। योजनेच्या प्रभावामुळेच महायुतीला 288 पैकी 235 जागा मिळाल्या। या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले, योजनेने महिलांना केवळ आर्थिक मदत दिली नाही तर सरकारबद्दल सकारात्मक भावना सुद्धा निर्माण केल्या। महिलांसाठी हा आर्थिक लाभ स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त असून यामुळेच महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीला पाठिंबा दर्शवला आहे। मित्रांनो, आता तुम्हाला सांगणार आहे की एकनाथ शिंदे यांनी काय म्हटले आहे, यांनी कोणती घोषणा केली होती, याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे। तरी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा। महायुतीच्या योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनेबद्दल महत्त्वपूर्ण घोषणा केली। शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिली जाणारी रक्कम आता 2100 रुपये केली जाईल। शिंदे म्हणाले, महिलांनी मतदानाच्या वेळी दिलेला निर्णय ऐतिहासिक ठरला आहे। ही योजना सुपरहिट झाली असून महिलांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला अभूतपूर्व यश मिळाले आहे। नव्या सरकारने शपथ घेतल्यावर महिलांच्या खात्यात पुढील हप्ता कधी जमा होईल याची प्रतीक्षा सुरू आहे। यावेळी 1,500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार हा महिलांसाठी उत्सुकतेचा विषय ठरला आहे। सरकार स्थापन झाल्यानंतर 2100 रुपये प्रति महिना लाडक्या बहिणींना देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय कधी घेण्यात येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। पुढील हप्त्यापासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता अधिक वाटत आहे। मित्रांनो, तुम्हाला आता 2 मिनिटांमध्ये समरी सांगतो। मित्रांनो, महायुती सरकार आता आलेले आहे। तर मित्रांनो, महायुतीचे सरकार जेव्हा स्थापन होईल म्हणजे महायुतीचे सरकार जेव्हा मुख्यमंत्री शपथ घेतील त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे म्हणजे लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपयाचा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही। आता बीजेपी सरकारला आहे म्हणजे महायुती सरकारला आहे, त्यामुळे मित्रांनो टेन्शन घ्यायची काही गरज नाही। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये डिसेंबर महिन्यापासून मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही आता काळजी करायची काही गरज नाही। तर मित्रांनो, ही होती आजची नवीन अपडेट। कशी वाटली काय नाही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही या व्हिडिओला नक्की लाईक करा। नवीन असाल तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि तिथल्या बेल आयकॉनच्या घंटीला प्रेस करा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।